आम्ही विला फ्रँका आहे स्पेनला, त्या ठिकाणी चाललोय आणि तिकडे कॅसलर लोकांची 5 तारखेला मोठी टुर्नामेंट असते आणि भविष्यात आपण तिकडे सहभाग घेऊ शकतो. आणि त्यांना सुद्धा आपल्याकडले ज्या पद्धतीने आपण थर लावतो ते विविध पद्धतीचे थर, म्हणजे 4 एक्के 3 एक्के किंवा व्हरायटी त्याच्यामध्ये आणून त्या चांगल्या पद्धतीने त्यांना थर तिकडे लावून दाखवायचे असतात प्रात्यक्षिक. आणि काही लोक ज्या पद्धतीने थर लावतात त्यांची पद्धत, त्यांचे पॉइंट्स, त्यांचा फिजिकल फिटनेस आणि ज्या पद्धतीने ते थर लावतात तिकडे, म्हणजे कॅसलर्स लोक 3x10 4x10 6x10 असे त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात थराचे. तर ते कशा पद्धतीने केले जातात आणि त्याच्यासाठी वॉर्मअप काय आहे आणि त्याची तयारी कशी केली जाते याचं एक परीक्षण पण होणार आहे, अभ्यास पण होणार आहे आणि आपलं प्रात्यक्षिक पण त्या ठिकाणी जाणार आहे. आणि आम्ही विला फ्रँका इथले त्यांची जी टीम आहे ती 10 थराचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्या आपल्या हिंदुस्थानातील टीम आणि त्यांची टीम ही जॉईंट मध्ये आम्ही तिकडे 10 थर लावायचा प्रयत्न करणार आहोत. आता यामध्ये प्रो गोविंदा ही स्पर्धा झाली होती, जी पूर्वी सरनाईकचा एक त्यांनी लीड घेतलं होतं आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या वतीने स्पर्धा घेण्यात आली होती. क्रीडा खात्याने सुद्धा चांगला या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं होतं. पण दहीहंडी समन्वय समिती आणि दहीहंडी गोविंदा असोसिएशन आहे, त्या असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने स्पर्धा घेण्यात आली होती. आणि या स्पर्धेत मुंबई, ठाण्यातनं, पालघर, पूर्ण महाराष्ट्रातनं बरेचसे संघ या ठिकाणी स्पर्धेला सहभागी झाले होते. आणि जे 16 संघ, अंतिम 16 संघ जे फेरीमध्ये आले अंतिम फेरीमध्ये, त्यातले काही खेळाडू, निवडक खेळाडू त्यांना सोबत घेतले त्यांनी. आणि समन्वय समितीमध्ये जे कोण कार्यरत आहेत त्याच्यातले काही पदाधिकारी यांचा त्यामध्ये दौऱ्यामध्ये समावेश आहे. आणि बरंच जर बघायला गेलात तर ही स्पर्धा आणि हा दौरा खूप महत्वाचा आहे, कारण की त्याला राज्य सरकारने खेळाची मान्यता दिली आणि हा खेळ म्हणून आता पुढे येतो. त्याच्यामुळे याच्यामधल्या काही त्रुटी असतील त्या भरून काढायच्या असतील किंवा ज्या पद्धतीमध्ये कुठे फेरबदल करायचे असतील तर त्यासाठी हा दौरा खूप महत्वाचा आहे. घरातल्या याच्यापूर्वी पण मी गेलो होतो 2022 मध्ये. दहीहंडी समन्वय समितीने मला कोच म्हणून त्या ठिकाणी बोलवलं होतं. यावर्षी देखील त्यांनी सहाय्यक कोच म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे. आणि मुंबईतले सर्व नामवंत गोविंद आहेत, काही गोविंद आहेत ते अनपेक्षित काही बाहेर राहिलेले आहेत. ठाण्या मुंबईतले काही नामवंत गोविंद आहेत, त्यांचे सुद्धा खेळाडू त्यांना खूप यायची इच्छा होती, परंतु यांचे सिलेक्शन आणि या सिलेक्शनच्यामुळे 16 संघांमध्ये अंतिम नसल्यामुळे किंवा काही कारणास्तव ते या दौऱ्याला नाही आहेत, मुकलेले आहेत. परंतु भविष्यात खूप संधी होतील, जसं आम्हाला मिळाल्या तशा त्यांना सुद्धा संधी उपलब्ध होतील. पुन्हा आम्हाला यावेळी संधी मिळाली ही आमचं भाग्य समजतो. आणि यावेळी जे आमचे 2 खेळाडू इतर माझ्या बरोबर येत आहेत, एक भावेश म्हणून आहे आमचा, दीपेश म्हणून आहे, आणि एक सुनील पळसमकर म्हणून आहे, आमच्याच गोविंदातले खेळाडू आहेत जे या दहीहंडीमध्ये प्रत्येक वर्षी सहभाग घेत असतात. आणि खूप संधी आहे की तुम्ही चांगला खेळ दाखवा, चांगले दाखवा, आपली क्वालिटी दाखवा आणि त्या क्वालिटीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर भविष्यात इतर मुलांना देखील
पुढे संधी मिळू शकते आणि त्या संधीमध्ये ते सोनं करू शकतात आणि देशाचं प्रतिनिधित्व करतोय. चांगल्या टीममध्ये चांगले खेळाडू जर दौरे मिळायला लागले, चांगलं शिक्षण मिळालं आणि चांगल्या शिक्षणामुळे जर चांगला आपला दर्जा सुधारला आणि विदाऊट ऍक्सिडेंट जर याच्यामध्ये काम करायला लागलो, तर भविष्यात आपण सुद्धा त्या जागतिक लेवलच्या ज्या स्पर्धा आहेत कॅसलर्सच्या, त्याच्यामध्ये आपला देखील सहभाग निश्चित असेल ना. आपल्याला ध्येय गाठायला हरकत नाही. 9 थर लावलेले आहेत आपण मुंबईतल्या गोविंदांनी, ठाण्यातल्या गोविंदांनी. भविष्यात 10 थर अवघड नाहीत, परंतु ती पद्धत नाही, आपली पद्धत, त्याच्यामध्ये तफावत आहे. भविष्याच्या त्या तफावती त्या दूर करून आपण पुढे जाऊ. लहानपणापासून तर जसं आम्हाला समजायला लागलं, लहानपणापासून 9वी 10वीत असल्यापासून आम्ही दहीहंडीमध्ये आहोत. आता वयाचं माझं 51 वर्ष आहे, 51 इयर्स. आणि आज जवळजवळ 35-36 वर्ष त्या गोविंदामध्येच आम्ही खेळतोय. आणि गोविंदा आपलं संस्कृती आहे, ती संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. आणि आता त्याला खेळाचं स्वरूप प्राप्त झालंय. त्याच्यामुळे ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. 2003 साली स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची दहीहंडी फोडली होती, जी मानाची दहीहंडी. त्याच्यानंतर बऱ्याचशा मानाच्या दहीहंड्या आपण फोडल्या. आणि प्रो गोविंदा ही स्पर्धा जशी चालू झाली तेव्हापासून सेकंड रनर अप, थर्ड प्लेस आहे. यावेळी प्रो गोविंदाची सेकंड प्लेस आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही अचीव्ह केलेल्या. तरी आमच्या गोविंदासाठी आणि आमच्या मंडळातील जेवढे बालगोपाळ जे मेहनत घेतात, जेवढा विश्वास दाखवतात मंडळावरती आणि जे एकजुटीने राहतात आणि जवळजवळ 2 महिने त्यांची खूप मेहनत असते, पावसा पाण्यात मेहनत करतात आणि त्यांच्या कुटुंबियांचे देखील आशीर्वाद, त्यांचं सहकार्य असल्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचतो. आज मुळात बघायला गेलात तर त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे आम्हाला हे तिथे जायचा संधी मिळते. आज आम्ही जातोय म्हणजे ते नाहीत, आमचा बालगोविंदा जेवढे पण आमच्या गोविंदा पथकात सहभागी होतात ना, त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या घामामुळे आम्ही तिकडे जातोय. मग त्यांच्या घामाची नक्कीच आम्हाला कदर ठेवणं गरजेचं आहे. आणि जे उर्वरित गोविंद आहेत त्यांच्या शुभेच्छा तर आमच्या पाठीशी आहेत. स्थानिक नगरसेवक आहेत आपले अनिल पाटणकर साहेब, त्यांचं विशेष लक्ष असतं. ज्या ठिकाणी आम्ही कमी पडतो, कुठे कमतरता असते, ठिकाणी त्यांचं मोलाचं सहकार्य असतं. आणि एवढं मोठं स्वरूप बजेट सांभाळायचं बोलल्यानंतर, मंडळ सांभाळायचं बोलल्यानंतर आमचे मंडळाचे संचालक शंकरराव साळवी, अध्यक्ष मधुकर चोगले, आमचे मित्र सहकारी स्मितेश अरुंदेकर आणि घाटल्या गावातील विविध मंडळ, म्हणजे दर्यावरची क्रीडा मंडळ असेल, बालगोपाळ मित्र मंडळ असेल, संडे स्टार स्पोर्ट्स क्लब असेल, अशी बरीचशी मंडळ आहेत ज्यांचा याच्यामध्ये सहभाग असतो. या घाटल्या गावातील जेवढ्या क्रिकेट खेळणाऱ्या टीम आहेत त्यांचं सर्वांचं मोलाचं सहकार्य आपल्या स्पर्धेला असतं, आमच्या पाठीशी असतं. त्यांचं सर्वांचं सहकार्य म्हणून आज आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आणि खास करून धन्यवाद देऊन पाटणकर साहेबांना की एवढा मोठा आशीर्वाद त्यांची पाठीशी आहे. मुळात ही दहीहंडी पूर्वीसारखी दहीहंडी राहिलेली नाही. एक संस्कृती होती, पूर्वीचा सण होता, तो सण साजरा व्हायचा. आता सणाचं स्वरूप स्पर्धेमध्ये झालंय आणि स्पर्धा बोलल्यानंतर खेळ आला आणि खेळ बोलल्यानंतर नियम आणि अटी आल्या. आणि जो रेग्युलर खेळेल तर त्याची प्रॅक्टिस होईल आणि ती प्रॅक्टिस असेल तर तो खेळाडू पुढे खेळू शकतो. रेग्युलर प्रॅक्टिस केली त्याच्यात इंजुरी बिलकुल नाही, हे आमचा अनुभव सांगतो. त्यासाठी कसून प्रॅक्टिस, व्यायाम, फिजिकली फिटनेस हे खूप गरजेचं आहे. दहीहंडीत म्हणजे सर्व धर्म समभाव असतो. प्रत्येक जाती धर्माची लोक या गोविंदा सणामध्ये देखील असतात, उत्सवामध्ये पण असतात आणि स्पर्धेमध्ये पण असतात. आणि आपल्या घाटले गावातून आजूबाजूच्या परिसरातून जे लोक येतात आमच्या दहीहंडीमध्ये, जे बालगोपाळ सहभागी होतात, हे सर्व एक मताने, एक विचाराने आणि एक ध्येय गाठण्यासाठी आपण एकत्रित असतो. म्हणजे त्यांच्यासाठी लाईफमध्ये हे दहीहंडी जर फुटली तर लाईफमध्ये कुठलेही अचिव्हमेंट करायसाठी त्यांची मनाची मानसिक तयारी होते. ही दहीहंडी त्यातनं तुम्हाला पुढे बळ देते की कुठल्या संकटकाळी, कुठे अडचणीला तुम्ही हार मानू नका. जिंकायचं आपल्याला, आज हार मानली भविष्यात आपण जिंकणार आहोत, हे दहीहंडी संधी देते. आज या ठिकाणी स्पेन या ठिकाणी दौऱ्याला आम्ही निघालो आहोत. महाराष्ट्र राज्य सरकार, क्रीडा मंत्रालय असून दे, त्याचबरोबर दहीहंडी समन्वय समिती आणि आमचा बालवीर गोविंदा पथक, त्याचबरोबर आमचे मंडळाचे संचालक शंकरराव साळवी साहेब, नगरसेवक अनिल पाटणकर साहेब आणि आमच्या जेवढे बालगोपाळ यात सहभागी होतात या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. म्हणून आज आम्ही इथपर्यंत आलो आहोत आणि या सर्वांच्या शुभेच्छांमुळेच हा दौरा याच्या पुढे आणि हे मंडळ याच्या पुढे प्रगती करत राहील, एवढाच विश्वास बाळगतो. धन्यवाद. बालवीर गोविंदा पथक चेंबूर घाटले गाव या ठिकाणी संदीप गुरव म्हणून मी या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून काम करतो. आणि मंडळाने जी मला संधी दिली आहे, समन्वय समितीने संधी दिलेली आहे, त्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू.